आता सुद्धा जेव्हा आम्ही आंदोलन करतो तेव्हा लोक असं म्हणतात, आपण सांगायला पाहिजे आपला हिंदीला विरोध नाहीये. अरे पण तुम्हाला विचारलंय कोणी हिंदीला विरोध आहे का नाही? आपल्याला जेव्हा सगळे हिंदी चॅनलवाले एवढे शिव्या देतात तेव्हा त्यांना प्रश्न पडतो का की मराठीला आमचा विरोध नाहीये असं एक वाक्य बोलावं, मराठी माणूस आमचा शत्रू नाही असं एक वाक्य बोलावं. मराठी लोकांच्या इतकी कुणी न सांगता हिंदी बोलणारी दुसरी जमातच नाहीये. तर आपली भाषा टाकण्यामध्ये मराठी माणसाने इतका प्रगत समाज नाहीये. सामान्य म्हणून बघताना ना हे सगळे मराठी आणि सगळे जे अस्मितावादी मुद्दे जे आहेत ते निवडणुकांच्या आसपास यायला सुरुवात होते. सर्वसामान्य माणूस म्हणून वाटतं की चला निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे. तर मराठी माणसाचं मत यात कुठेही ग्राह्य धरलं जातं का? खरं तर या सगळ्या राजकारणामुळे मराठीचं नुकसान झालंय का? आता महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांना मराठीवादी होणं हाच मार्ग आहे. पहिलीत नाही, बालवाडीत नाही, अगदी गर्भसंस्कारापासूनच त्या मुलांच्या डोक्यात इंग्रजी गेलं पाहिजे अशा प्रकारचा एक ॲबनॉर्मल पालकवर्ग महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राला एक जुनी हौस आहे, जुनी खोड आहे की दिल्लीचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे असं आपण समजतो. आपल्याला ते जमतं असं आपल्याला वाटतं सुद्धा. आजच्या घडीला महाराष्ट्राची सांस्कृतिक भाषिक ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे का असा प्रश्न विचारण्याच्या टोकावर आपण उभे आहोत. इथून आपण पुढे जाऊ शकतो आणि दरीत खाली जाऊ शकतो. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडतात, याला परप्रांतीय जबाबदार आहेत का? खूप महत्त्वाचा प्रश्न. पालघरमध्ये, रायगडमध्ये अशा अनेक मराठी माध्यमाच्या शाळा आहेत की ज्या परप्रांतीयांच्या मुलांच्यामुळे चालू आहेत. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि भिजत घोंगडच्या या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण भिजत घोंगडमध्ये असे सगळे विषय, असे सगळे मुद्दे चर्चेला आणतो ज्याबद्दल आपण वर्षानुवर्ष भिजत घोंगडं घालून ठेवलं आहे आणि ज्याबद्दल आपण दर इलेक्शन्स नंतर, वेगवेगळ्या निवडणुकांनंतर, वेगवेगळ्या जाहीरनाम्यांमध्ये या गोष्टींबद्दल ऐकतो, बोलतो, पण त्याचा पुढे कधीच काही होत नाही. आणि असाच मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मला वाटतं दर 2, 4, 5, 10 वर्षांनी प्रत्येक मराठी माणसाला चघळायला आवडतो तो म्हणजे मराठी अस्मिता. मराठीचं काय झालंय, मराठीचं वाटोळं झालंय, मराठी वाचवली पाहिजे. आम्ही काल परवा एका मित्रासोबत बोलत होतो, तो सांगत होता की ज्यावेळेस पहिला दिवाळी अंक आला होता त्यातला पहिला लेख हा होता मराठी माणसा जागा हो. तर आपण जे आज म्हणतोय की मराठी वाचवायला हवी आहे, मराठीचं नेमकं काय होतंय, तर मला वाटतं गेली 100-150 वर्ष आपण हेच बोलतो आहे. तर नेमकं त्याचं आत्ताचं स्वरूप काय आहे, आपण कुठे घेऊन चाललोय, हे सगळं हे डिस्कस करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार सर. हे मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत आणि आज ते आपल्याला हा सगळा विषय समजून सांगायला मदत करणार. तर स्वागत आहे सर तुमचं. धन्यवाद ओंकार. सर, हा खरं तर ना, जसं मी आत्ता म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा विषय झालेला आहे आणि त्याच्यातनं आपण राजकारण होताना पाहिलं, त्यातनं आपण पक्ष घडताना पाहिले. महाराष्ट्र राजकारण बऱ्यापैकी या भोवती आणि खास करून मुंबईचं राजकारण या भोवती आपण फिरताना पाहिले. आपण हे जेव्हा परत परत म्हणतो की मराठी धोक्यात आहे, मराठी धोक्यात आहे, हे खरंच अजूनही म्हणजे खरंच मराठी धोक्यात आहे का? मला इथूनच सुरुवात करायची आहे. आता जो ओंकार तुम्ही उल्लेख केलात की मराठी माणसा जागा हो, असं पहिल्या दिवाळी अंकामध्ये आपल्याला म्हणावंसं वाटलंय किंवा साहित्य संमेलनामध्ये अगदी 100-125 वर्षांपूर्वी विका राजवाड्यांनी मराठी भाषा मूर्छ आहे का, म्हणजे ती मरणार आहे का, अशा प्रकारचं मत मांडलंय. तर राजवाड्यांनी तसं म्हणून झाल्यानंतर 125 वर्षांनी पण अद्याप मराठी मेलेली नाहीये. पण याचा अर्थ आणखी 125 वर्षानंतर तिचं काय होईल याच्याबद्दलची स्पष्टता आपल्याला आहे असं नाही. त्यामुळे एखादी भाषा धोक्यात आहे असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा तुम्ही म्हणलात त्या प्रकारे काही वेळेला त्या प्रकारची भीती निर्माण करणं हा एक भाग असूच शकतो. पण आता ज्या वेळेला आपण मराठी भाषा धोक्यात आहे असं म्हणतो त्यावेळेला मराठी भाषा किती धोक्यात आहे, ती भाषा बोलणारा मराठी माणूस किती धोक्यात आहे आणि तो मराठी माणूस ज्या भौगोलिक परिसरामध्ये राहतो तो महाराष्ट्र काय अवस्थेमध्ये आहे, या 3 गोष्टींचा आपल्याला एकत्र विचार करायला लागतो. म्हणजे
आपल्याकडं जसजसं शहरीकरण झालं, शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं, बहुजन समाजातली माणसं बोलायला लागली, तेव्हासुद्धा समाजातल्या उच्चवर्णीयांना, उच्चवर्गीयांना असं वाटायला लागलं की आता मराठी धोक्यात आहे. का धोक्यात आहे? तर सगळ्यांनाच मराठी बोलता यायला लागलं आहे. आणि मग भाषेची जी काही शुद्धता होती ती शुद्धता गेली, त्याच्यात आनीपानी बोलणारे लोक आले. यातनं काही मंडळींनी स्वतःला मराठीपासून दूर ठेवलं. आत्ताच्या वेळेला जेव्हा आपण मराठी भाषा धोक्यात आहे असं म्हणतो, तेव्हा मराठी भाषेची वापर क्षेत्र काय आहेत? मराठी कोणकोणत्या व्यवहार क्षेत्रामध्ये सहज वापरली जाते? कोणकोणत्या व्यवहार क्षेत्रांमध्ये शासनाच्या आग्रहामुळे, जनतेच्या रेट्यामुळे वापरली जाते? आणि कोणती अशी क्षेत्र आहेत जिथं मराठी वापरलीच जात नाही? याचा जर आपण नीट विचार केला तर या धोक्याचा आवाका आपल्याला कळेल. म्हणजे मराठी आपण दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी वापरतो आहोत, पण आपल्याला अनेक जणांच्या अगदी मीम्सपासून, रील्सपासून, यूट्यूब शॉर्ट्समध्ये आपल्याला दिसतं की समोरचा माणूस मराठी आहे का हिंदी भाषक आहे का अमराठी आहे याचा विचार न करता मराठी माणूस अगदी सहजगत्या हिंदीत बोलायला सुरुवात करतो. बरोबर. आता यातनं एका माणसाच्या बोलण्यानं मराठी धोक्यात येते का? तर एका माणसाच्या बोलण्याने येत नाही, पण लाखो माणसं एकाच वेळेला ती चूक करायला लागतात. त्यावेळेला त्या भाषेच्या वापराचं तेवढं क्षेत्र कमी होतं. म्हणजे इथं भाजी विकणारा माणूस, इथं पाणीपुरी विकणारा माणूस हा एका वेगळ्या राज्यातनं इथं आलेला आहे. तो आल्यानंतर त्याची प्राथमिक जबाबदारी इथली भाषा शिकणं ही आहे. त्यामुळे स्थलांतरितांनी स्थानिकांची भाषा शिकायची असते हा जगभरचा संकेत आहे. महाराष्ट्र हा त्याला अपवाद असलेला प्रांत आहे की जिथे स्थानिकांनाच उड्या मारून इतर लोकांची भाषा शिकावीशी वाटते. हे भाषेतला धोका असल्याचं, भाषेपुढे प्रॉब्लेम्स असल्याचं, भाषेपुढे अडचणी असल्याचं एक कारण, एक निदर्शक आहे. बरोबर. दुसरं तुम्हाला दिसतं की लोक घरात काय बोलतात. म्हणजे गेल्या 25-30 वर्षामध्ये लोकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घातलं. लोकांचं म्हणणं असं होतं की आम्ही जे सहन केलं ते आमच्या मुलांना सहन करावं लागतं कामा नये. तर लोकांनी काय सहन केलंय? 10वी पर्यंत बहुतांश पालक मराठी माध्यमामधनं शिकले. त्यामुळे 11वीला जेव्हा भाषेत बदल होतो, शिक्षणाचं माध्यम बदलतं, तेव्हा ट्रॅक बदलतो तुमचा, थोडा खडखडाट होतो. आता त्या खडखडाटाचं आपल्या लोकांनी एवढं मानसिक ओझं घेतलंय की त्यांना वाटतं की 11वीला 2 महिने आपण त्रास सहन केला तर आपल्या मुलांना 2 सेकंद सुद्धा तो त्रास सहन करावा लागता कामा नये. म्हणून पहिलीत नाही, बालवाडीत नाही, अगदी गर्भसंस्कारापासूनच त्या मुलांच्या डोक्यात इंग्रजी गेलं पाहिजे, अशा प्रकारचा एक ॲबनॉर्मल पालक वर्ग महाराष्ट्रात आहे. आणि मग पालक काय म्हणतात? इंग्रजी माध्यमात घातलंय आम्ही घरी मराठीत बोलतो. आता सगळ्या अशा प्रकारच्या पालकांचं जर आपण एक सर्वेक्षण केलं तर आपल्याला असं दिसेल की ते पालक त्या मुलांच्या वाढदिवसांपासून त्या मुलांच्या इतर सामाजिक उपक्रमांपर्यंत कुठेही त्या मुलांना मराठी बोलायची सक्ती करत नाहीत. किंबहुना त्या मुलांना बरं वाटावं, त्या मुलांना सवय व्हावी म्हणून पालक इंग्रजीत बोलायला लागतात. आणि आता तशी वेळ आजी आजोबांवर आली आहे. म्हणजे ही मराठीच्या समोरचा पुढचा धोका आहे. तुम्ही प्रशासनाचं बघा, तुम्ही कोणाच्याही संकेतस्थळ, वेबसाईट्स बघा, महाराष्ट्र सरकार घ्या, मुंबई महानगरपालिका घ्या, मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तुम्ही रेटा लावलात की तुम्हाला ते पहिलं जे पान आहे एखाद्या खात्याचं ते मराठीत करतात. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं, आतमध्ये गेलात की आतला सगळा मजकूर आहे तसाच इंग्रजीमध्ये कटपेस्ट केलेला असतो. कारण त्यांना माहिती आहे की मराठीचा आग्रह धरणारा जो माणूस आहे तो 3ऱ्या-4थ्या लेवलपर्यंत जाणारच नाही आहे. त्याला पहिल्या ठिकाणी तुमचं स्वागत आहे असं म्हटल्यानंतर मराठी माणसाला आनंद होतोय. आता इथे धोका काय आहे? इथे धोका फक्त अस्मितेबद्दलचा नाही आहे. जेव्हा इंग्रजीतला सगळा मजकूर एखाद्या वेबसाईटवर पूर्णतः मराठीत येतो किंवा आणावा लागतो, तेव्हा ती भाषा त्या अनुवादासाठी पोटाची भाषा होते. जर ती पोटाची झाली तर ते करणाऱ्या माणसाला ती भाषा शिकावी लागणार आहे. मग ते जर तुम्ही शिकला नाही तर लोक काय म्हणतात की ही वेबसाईट इंग्रजीत आहे. तुम्ही साधं बँकांचं ATM बघा, ATMवरचा पहिला पर्याय इंग्रजी आहे, दुसरा पर्याय हिंदी आहे, तिसरा लोकांच्या रेट्याने मराठी आहे. तुम्ही अनेक बँकांची ATM बघा, मराठीचा पर्याय क्लिक करता येतो, पण मराठीचा पर्याय क्लिक केल्यावर पुढचं ट्रान्झॅक्शन पूर्ण होत नाही. आता लोक असं म्हणतील की याच्यात काय प्रॉब्लेम आहे? हे भाषेचं दृश्यात्मक स्थान आहे.
तुमची भाषा कुठं कुठं दिसली पाहिजे, तर होर्डिंगवर दिसली पाहिजे, दुकानांच्या पाट्यांवर दिसली पाहिजे, लोकांच्या व्यवहारात दिसली पाहिजे. ती अशी हळूहळू पुसली जाते, तेव्हा लोकांच्या मनामध्ये आता आपली भाषा उरणार आहे का, अशा प्रकारचा गंड निर्माण होतो. या गंडाचा एक भाग भीतीचा आहे. आता ही भीती राजकीय पुढारी वाढवतात का, तर वाढवतात. ही भीती सामाजिक संघटना काही वेळेला वाढवतात का, तर वाढवतात. पण म्हणजे भीतीच नाहीये किंवा धोकाच नाहीये आणि लोक धोका निर्माण करतात, असं घडत नाही. त्यामुळे धोका आहे, जिथं धूर आहे तिथे आग आहे. त्यामुळे काही प्रमाणामध्ये हा धोका असतोच. आणि त्याशिवाय या प्रकारची भीती लोकांच्या मनामध्ये येत नाही. आता आपण ज्या काळामध्ये बोलतो आहोत तो काळ अशा प्रकारच्या टोकाच्या भीतीचा आहे असं मला वाटतं. आणि यात तथ्यही आहे. म्हणजे आता मीही माझ्या आजूबाजूला माझे मित्र पाहिले, माझ्या वयातली मुलं मुली पाहिले. बऱ्याचदा बाहेर गेल्यानंतर बोलण्याची पहिली भाषा म्हणून इंग्रजीचा सहज वापर होतो. तितकं मला माझ्या मित्रांना म्हणजे त्यांची शब्दसंपदा जेवढी इंग्रजीतली आहे तेवढी कदाचित मराठीतली आहे की नाही, आणि ही मराठीच मुलं आहेत असा बऱ्याचदा प्रश्नच पडतो. तर ती जी भीती आहे त्या तथ्य नक्की आहे. मला त्याच्या पुढे जाऊन हे विचारायचं आहे की ज्यावेळेस आपण शाळांपासनं भाषा सक्तीच्या विषयांपर्यंत येतो, कारण आता त्याबद्दलचा एक मराठीसाठीचा मोर्चा तयार उभा होतोय आणि त्याबद्दलचा एक संवाद सुरू होतोय. तर शाळांपासनची मातृभाषा आणि त्यावेळेस हिंदी असेल, इंग्रजी असेल, अशा भाषांचं अतिक्रमण, या सगळ्याचा पुढच्या पिढीसाठीचं म्हणजे त्याचा रेलेव्हन्स किती आहे, या सगळ्याचं काय महत्त्व आहे? भारत सरकारने नेमलेले वेगवेगळे आयोग म्हणजे कोठारी आयोग आहे, यशपाल आयोग आहे. यशपाल आयोगाने असं म्हटलंय की इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमातून शिकणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण आपला जो मध्यम वर्ग आहे त्याला ते कळत नाही आणि त्यामुळे इंग्रजी शिकण्यासाठी आपण मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतो. त्यामुळे मुलांना दोन गोष्टी कराव्या लागतात. इंग्रजी भाषा शिकावी लागते आणि इंग्रजीतनं सगळ्या विषयांची परिभाषा शिकावी लागते. त्याच्यातनं मुलं पाठांतर करतात, ज्याला रोट लर्निंग म्हणतो आपण, घोकमपट्टी करणं. या घोकमपट्टीमुळे सर्जनशील पद्धतीनं विचार करण्याची क्षमता मुलांची जाते. आणि त्या आयोगाच्या अहवालात त्यांनी म्हटलंय की समाजाच्या वरच्या थरातले लोक जे करतात त्याचं अनुकरण समाजाच्या खालच्या थरातले लोक करतात. म्हणजे बहुजन समाज हा त्याचं अनुकरण करतो असं जगभरात आहे, भारतामध्ये पण आहे. आता शिक्षणाच्या माध्यमाबद्दल जर आपण बघितलं तर आपल्याला असं जाणवतं की एका टप्प्याला लोकांनी मराठी माध्यमातून शिकायचं कमी केलं. आता ते जवळपास बंदच करतील की काय, अशा प्रकारची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही मुलं जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेली त्यावेळेला त्या मुलांची पहिली भाषा इंग्रजी झाली. मराठी माध्यमातल्या मुलांची पहिली भाषा मराठी आहे. रामकृष्ण मोऱ्यांच्या आग्रहामुळे इंग्रजी ही दुसरी भाषा झाली. ज्यावेळेला रामकृष्ण मोऱ्यांनी शिक्षण मंत्री म्हणून इंग्रजी आणलं त्यावेळेला अशोक केळकरांसारख्या भाषातज्ञाने म्हटलं होतं की दुसरी भाषा कधी शिकवावी याचे काही भाषाशास्त्रीय संकेत आहेत, शिक्षणशास्त्रीय संकेत आहेत. पण त्यावेळेला मोरे असं म्हणाले की ब्राह्मणांनी इंग्रजीचा आधार घेतला आणि ते परदेशात निघून गेले, मग बहुजनांच्या मुलांनी शिकायचं की नाही. तर विधिमंडळात ह्याच्यावर सखोल चर्चा झाली आणि विधिमंडळामध्ये जातीच्या अंगाने ह्यावरची जी दुफळी निर्माण झाली त्यातनं लोक असं म्हणले की काही का असेना, शिक्षणशास्त्र काही म्हणू, पॉलिटिकली हा निर्णय त्यांना योग्य वाटला. आता 25 वर्ष झाली आपण पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी आणलं. याचं आपण काय ऑडिट केलंय मला सांगा. की पहिलीपासून मराठी माध्यमामध्ये मराठी आणि इंग्रजी आल्यावर आत्ता मुलांना 6वी 7वी मध्ये सुद्धा दोन्ही भाषांपैकी कुठलीच भाषा नीट बोलता येत नाही. आता ती कुठलीच भाषा नीट बोलता येत नाही हे आपण कसं लपवलं, तर जे कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन आहे, सातत्यपूर्ण आणि समग्र मूल्यमापन, ज्याचा अनेक ठिकाणी शाळांनी अर्थ लावला की नापासच करायचं नाही, तो नापास करायचं नाही, याच्यामुळे मुलं काहीच न शिकता 8वीपर्यंत गेली मधल्या 20 एक वर्षांमध्ये. आता अशी परिस्थिती आहे की मराठी माध्यमातल्या मुलांची ही परिस्थिती आहे. इंग्रजी माध्यमाच्या 2 प्रकारच्या शाळा, महाराष्ट्र सरकारच्या आणि CBSE, ICSE, IGCSE, IB या बोर्डांच्या शाळा. महाराष्ट्र सरकारच्या शाळांमध्ये इंग्रजी आहे, सक्तीनं त्यांनी सरकारने आणलेलं मराठी आहे आणि मग हिंदी आहे. CBSE, ICSE बोर्डाच्या शाळा उत्तर भारतामध्ये इंग्रजी माध्यमाच्या आहेत आणि हिंदी माध्यमाच्या आहेत. म्हणजे लॉजिकली महाराष्ट्रामध्ये CBSEची शाळा मराठी माध्यमाची असू शकते.
पण महाराष्ट्रातली एकही CBSEची शाळा मराठी माध्यमाची नाहीये. याचं कारण आता कुणी काढल्यात शाळा? इथे मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंनी मुंबई पब्लिक स्कूलच्या शाळा ICSE आणि CBSEच्या केल्या. शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या मार्फत पवार पब्लिक स्कूलच्या शाळा CBSE ICSE बोर्डाच्या केल्या. जेव्हा हे 2 प्रयोग केले गेले तेव्हा CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळा चांगल्या आहेत असं तुम्हाला वाटतंय. ते आहेत की नाही याच्याबद्दल शंका आहे. पण समजा असं गृहीत धरू की तुम्हाला तसं वाटतंय, तर या शाळा तुम्ही मराठी माध्यमाच्या का नाही काढल्या? कारण आता त्या शाळांमध्ये इंग्रजी पहिली भाषा आहे, CBSE बोर्ड आहे म्हणून हिंदी दुसरी भाषा आहे, आणि सरकार रेटा लावते म्हणून मराठी तिसरी भाषा आहे. आणि मग सरकार काय करतं, एक वेडेपणा झाकण्यासाठी दुसरा वेडेपणा करतं. या शाळांमध्ये 3 भाषा आहेत. मग महाराष्ट्र सरकारला एप्रिलमध्ये असं वाटलं की अरे ही मुलं 3 भाषा शिकतात, मग SSE बोर्डात का नाही 3 भाषा शिकवायच्या? म्हणून यांनी 16 एप्रिलला तो तथाकथित समानीकरणाचा शासन निर्णय आणला. आणि या मुलांचं मातेरं होतच आहे, तर SSE बोर्डाच्या मुलांचं पण मातेरं झालं पाहिजे म्हणून 3ऱ्या भाषेचा निर्णय आणला. या सगळ्या घोळामध्ये काय होतं की आपण लोकांना एकाच वेळेला अशा प्रकारचं चित्र निर्माण करतो पालकांच्या मनात, समाजाच्या मनामध्ये, की मुलांना एका वेळेला खूप भाषा शिकता येतात. हे वाक्य आपल्याकडे खूप लोकांनी गेल्या 2 महिन्यात फेकलेलं आहे की एका वेळेला मुलं खूप भाषा शिकतात, पण कधी शिकतात? ती त्यांच्या परिसरामध्ये असते तेव्हा. आणि परिसरामध्ये सुद्धा ती भाषा शिकण्याचे काही टप्पे आहेत. म्हणजे खानदेशी बोलणारी जी मुलं आहेत त्यांना मराठीकडे आणताना पण काही प्रयत्न करावे लागतात, कारण मराठी त्यांची दुसरी भाषा आहे. वऱ्हाडी बोली बोलणाऱ्या मुलांची मराठी दुसरी भाषा आहे. आतापर्यंत आपण काय म्हणत होतो की प्रमाण मराठी जे आहे ते सगळ्यांनी शिकलंच पाहिजे, तिथपर्यंत मुलं आलीच पाहिजेत. शाळांमधल्या गळतीचं मोठं प्रमाण अशा प्रकारच्या बोलींमध्ये बोलणाऱ्या मुलांना शाळांमध्ये मिळणारी जी हीन दर्जाची वागणूक आहे, त्यांचे उच्चार नाकारणं, त्यांची अभिव्यक्तीची पद्धत नाकारणं, यातनं ती मुलं शाळांमधनं गळत गेलेली आहेत. कारण मुळातच ती समाजाच्या तळच्या घटकांमधनं आलेली आहेत. आता प्रश्न असा आहे की या मुलांना किती भाषा येत आहेत का नाही? तर या संदर्भामध्ये आपण मुलांना भाषा शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये 1ली ते 5वीपर्यंत 2च भाषा शिकवाव्यात. पहिलीच भाषा शिकवावी, दुसरी भाषासुद्धा 6वीपासून शिकवावी असं आत्तापर्यंत आपले लोक म्हणत होते. पण NEPमध्ये सुद्धा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये, राज्याच्या शैक्षणिक आराखड्यामध्ये हे स्पष्ट केलं गेलेलं आहे की 2च भाषा प्राथमिक शिक्षणामध्ये असाव्यात, 3री भाषा तुम्ही माध्यमिक शिक्षणामध्येच ती इंट्रोड्यूस करायची आहे किंवा आणायची आहे. पण आपण ते मान्य केलं नाही. आपण म्हणजे सरकारनं ते मान्य केलं नाही. मग त्यातनं ते 2 चुकीचे शासन निर्णय आले, त्याला विरोध झाला आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणशास्त्रीय, भाषा वैज्ञानिक, बालमानसशास्त्रीय अशा प्रकारची चर्चा झाली. तर मला असं वाटतं की या सगळ्याचं आत्ता लोकांनी अर्थ कसा लावला आहे की मराठी लोकांना हिंदी नको आहे, मराठी लोकांचा हिंदीवर राग आहे, मराठी लोकांच्या इतकी कुणी न सांगता हिंदी बोलणारी दुसरी जमातच नाही आहे. आपण हिंदी सिनेमे अत्यंतिक प्रेमाने पाहतो. तमिळनाडूमधले, केरळमधले, कर्नाटकातले लोक त्यांच्या भाषांमधले सिनेमे अत्यंत प्रेमाने पाहतात. आपल्या लोकांना जर चॉईस दिला तर मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमा यात उड्या मारून आपले लोक हिंदी सिनेमे पाहताना दिसतील. तर आपली भाषा टाकण्यामध्ये मराठी माणसांनी इतका प्रगत समाज नाही आहे. तर हे जे लोक आहेत ह्यांचा हिंदीवर रागच नाही आहे. यांचा मराठी लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की हिंदी तुम्ही जाणीवपूर्वक आमच्यावर लादताय. हा जो राग आहे, हा राग खूप वर्षांनी मराठी समाजातनं व्यक्त झाला आहे. म्हणजे यावेळचं वैशिष्ट्य जर काही असेल तर कधी नव्हे तो मराठी समाजाला एकत्रित राग आला आहे. आतापर्यंत जे टिळक रानड्यांच्या निधनानंतर जे म्हणाले होते की महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा पडलेला होता, तर तो थंड गोळ्यासारखा पडलेला महाराष्ट्र कधी नव्हे तो जागा झाला. म्हणून सगळ्या गायपट्ट्यातल्या लोकांना वाटतं की अरे हे एवढे शरणागत लोक कधी तोंडच उघडत नव्हते, यांच्यात ही हिंमत आली कुठून? त्यामुळे हा राग कशाचा आहे? पाठीचा कणा ज्यांना नाहीच आहे असं ज्यांच्याबद्दल देशभरात वाटत होतं, त्या समाजाने ताठ मानेनं कधी नव्हे ते काहीतरी म्हटलं. ते म्हटल्याबद्दल बाकीच्यांना झालेला हा त्रास किंवा त्यांना पोचलेला धक्का आहे. बरोबर, खूप महत्त्वाचं आहे मला. आणि हे पण मग तुम्ही बोलताना एक मगाशी उल्लेख केलात की कसं त्या मराठी कडे बघण्याचा आणि ती कशी गळती होत गेली.
मला वाटतं गेल्या ज्या काही 15, 20, 25 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं जे ग्रामर पोलीस असतात आणि व्याकरणाचे शिलेदार येतात आणि कसं शुद्ध अशुद्ध प्रमाण बोली याच्यात फरक करत कायमच म्हणजे एक ती मराठी माणसाबद्दलची एक जी प्रतिमा झाली होती ना की नाही हे म्हणजे हे त्यात अगदी यात मराठी माणसांना सुद्धा त्यात वेगवेगळ्या बोलीभाषांना सुद्धा कुठेच सवलत नव्हती. तुम्ही हे बोलणं अपेक्षित आहे म्हणजे तेच. या काटेकोरपणामुळे, या अति काटेकोरपणामुळे, या रिजिडिटीमुळे कदाचित थोडंफार नुकसान झालंय का असं वाटतं का? म्हणजे तुम्ही जे म्हणलात ना, हे जे ग्रामर नाझी आहेत आपल्याकडचे, म्हणजे जे आपल्याकडे आता तुम्ही पुण्याचे लोक आहात त्यामुळे तुम्हाला ते किती आवडेल मला माहित नाही, पण हे जे टिपिकल सदाशिव पेठी लोक आहेत, या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये आम्ही बोलतो ती शुद्ध भाषा, बाकीचे लोक बोलतात ते अशुद्ध भाषा, हे अगदी डोक्यात आहे. आणि ही जी पुणेरी धारणा आहेत, आता तिथे ही भाषा प्रमाण का मानली गेली, तर त्या परिसरामध्ये ही सगळी प्रक्रिया घडली. उद्या ही प्रक्रिया वसईत घडली असती तर वसईत वेगळ्या पद्धतीने लोकांनी विचार केला असता. फलटणमध्ये घडलं असतं तर लोकांनी वेगळा विचार केला असता. काही लोकांना असं बाय डिफॉल्ट वाटायला लागलंय की पुण्यात ते घडलं आहे म्हणजे उच्चच दर्जाचं असलं पाहिजे, आणि ह्याच्यामुळे मराठी समाजाचं गेल्या 50 वर्षात प्रचंड नुकसान झालंय. लोकांनी असं म्हणायला सुरुवात केली की आम्ही अशुद्ध बोलतो ना, मग आम्ही नाहीच बोलत मराठी, आम्हाला नाही बोलायचं मराठी. म्हणजे मी वक्तृत्व स्पर्धांमध्ये काही वर्ष भाग घेतला आहे. एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये समाज आणि समाज हा शब्द, आता मी समाज म्हणतो पण त्या स्पर्धेपर्यंत मी समाज असं म्हणत होतो. माझं आडनाव अब्राह्मणी आहे, त्यामुळे माझ्या वक्तृत्वाबद्दल प्रेम असणारी पण भाषेबद्दल काळजी असणारी एक मैत्रीण माझ्या दुसऱ्या मित्राला म्हणली, अरे तो समाज का म्हणतो, त्याने समाज म्हणलं पाहिजे. आता हे मी तेव्हा फार ऑफेंड झालो नाही, पण हे ऑफेंड होण्यासारखंच आहे की मला जे म्हणायचं आहे, हा जो उच्चार आहे, या उच्चारात काही चूक नाही ना. आणि पाणी आणि पाणी या उच्चारांमध्ये बोलीचं व्हेरिएशन आहे. इथे मी जिथं विद्यापीठात शिकवतो, आगरी मुलं येतात. ती आगरी मुलं पालघरपासून येतात, वर्गात तोंड नाही उघडत ती मुलं. खानदेशातली मुलं येतात, तोंड नाही उघडत. का नाही उघडत? कारण त्यांना मराठी लोकांशी बोलायची पण भीती वाटते. मग त्यांना मग असं वाटायला लागतं की अरे हे आपल्याला हसतील. हे जे आहे ना एक अशा पद्धतीचं हसणं, आपला सगळा पब्लिक डिस्कोर्स, आपलं सार्वजनिक चर्चा विश्व जे आहे ते ह्या शुद्ध अशुद्धतेमध्ये खूप अडकलं. त्यातनं प्रमाण आणि अप्रमाण, म्हणजे प्रमाण भाषा लागते का नाही आपल्याला, तर लागते. इंग्रजीमधनं आपण पत्रव्यवहार करतो तेव्हा लागते, पण इंग्रजीमध्ये तुमच्याकडनं समजा काही चुकलं तर ग्रामरली आहे. इंग्रजीमध्ये समजा तुम्ही अमेरिकन इंग्रजीप्रमाणे लिहिलं आणि ब्रिटिश इंग्रजीप्रमाणे लिहिलं तर तुम्हाला फॉर्मॅटमध्ये काय बदल आहे ते तुम्हाला कळतं. मराठीमध्ये समजा मी एखादा काही निबंध लिहितो आहे, एखादं टिपण लिहितो आहे, तर त्यात लागणारे बदल सुचवणारा एखादा ऑनलाईन कोश मला उपलब्ध आहे का, स्पेलचेकर आहे का, आणि ज्यांना एवढं शुद्धतेचा सोस आहे त्यांची ही नैतिक जबाबदारी नाही का? म्हणजे मसापसारख्या संस्था असतील, महामंडळ असेल, राज्य सरकारची राज्य मराठी विकास संस्था असेल, तुम्हाला जर वाटतंय की सर्व प्रकारच्या लोकांनी मराठी बोललं पाहिजे तर ह्या सोयी तुम्ही केल्या पाहिजेत. तुम्ही बातम्यांमध्ये बघा, सातत्यानं आपण शेतकरी हा शब्द वापरतो आणि लोकांना माहिती आहे. विदर्भात कास्तकार म्हणतात, मग तो जो शब्द तिकडचा माणूस आहे, कंत्राटदाराला गुत्तेदार म्हणतात. हे जे आता गुत्तेदार हा शब्द एरवी वेगळ्या अर्थाने, गुत्ता हा शब्द वेगळ्या अर्थाने लोक वापरतील. प्रत्येक प्रदेशातलं जे भाषेतलं व्हेरिएशन आहे याच्याबद्दल आपण जर जागरूक राहिलो नाही, आणि आपल्या लोकांचं म्हणणं काय आहे की तुम्ही असंच बोला किंवा बोलू नका, मग लोकांनी एका टप्प्याला ठरवलं की आम्हाला नाही ना जमत आहे बोलायचं, तर तुम्ही पण नको आणि तुमची भाषा पण नको. मातृभाषेतलं शिक्षण बहुजन समाजाने सोडण्यामागचं एक महत्त्वाचं कारण, एक वेळ इंग्रजी शाळांमध्ये जाऊन आमची पोरं हिंदी बोलतील पण तुमच्याकडे येऊन उगाच हिणवून घेणार नाहीत, या प्रकारचा दृष्टिकोन तो समर्थनीय आहे असं मी म्हणत नाही, पण या प्रकारच्या दृष्टिकोनातनं मराठी बोलणाऱ्या माणसांची संख्या आपण आटवली. आता शाळांमध्ये, कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये मुलं जातात, CBSEच्या शाळांमध्ये मुलं जातात, तर तिथे सुट्टीमध्ये सुद्धा मुलांना मराठीत बोलू देत नाहीत. म्हणजे दंड आहे काही शाळांमध्ये मराठीतनं बोलल्याबद्दल. आता हे मराठी पालक आहेत, तर त्या मराठी पालकांना खरं तर राग यायला पाहिजे, पण उलट मराठी पालक शाळांना एनकरेज करतात की नका सांगू आमच्या मुलांना मराठीतनं बोलायला, कारण ते जितकं जास्त इंग्रजीतनं बोलतील तितकं पटकन पुढे जातील.
म्हणजे आपली भाषा टाकण्याची सवलत आमच्या मुलांना मिळावी याच्याबद्दल आग्रही असणारे पालक आहेत आपल्याकडं. मग हे आडनावाने मराठी असलेले लोक आहेत. अशा प्रकारचे लोक जर आपल्या समाजामध्ये असतील तर मग ती जी मुलं तुम्ही शाळांमध्ये बघता ना, त्या मुलांची संभाषणाची भाषा हिंदी आहे. म्हणजे शाळांमध्ये मुलं एकमेकांची, शाळांमध्ये कॉलेजांमध्ये मातृभाषा काही असेल मुलांची, मुलं हिंदीत एकमेकांशी बोलतात, मोडकं तोडकं हिंदीत एकमेकांशी बोलतात, पण मातृभाषेतनं बोलताना त्यांना असं वाटतं, असं सांगतात की मला तेवढं नीट बोलता येत नाही. आणि आपण त्याचं समर्थन कसं केलं आहे, आपल्याकडच्या काही वर्तमानपत्रांनी असं म्हटलं की आम्ही तरुणांच्या भाषेत बोलतो. म्हणजे तरुणांची भाषा म्हणजे काय, ज्याचं क्रियापद मराठी आहे आणि बाकी सगळं इंग्रजी आहे, ती तरुणांची भाषा. ही लाजिरवाणीच गोष्ट नाही का? म्हणजे तुम्ही क्रियापद मराठीतलं ठेवलं, बाकी सगळं इंग्रजीतलं केलं. तुमच्याच परिवारातला जो इंग्रजी पेपर आहे त्यांनी उलटं केलंय का? की क्रियापद त्यांनी इंग्रजी ठेवून बाकीचं अख्खं वाक्य मराठीत केलंय का? नाही केलेलं. तुमच्या भाषेला त्यांच्या विचारविश्वामध्ये, चर्चा विश्वामध्ये पाय पुसण्याची पण जागा नाहीये. मग तुम्ही का घाईघाईने तुमची भाषा टाकायला निघालात? तर हा मला असं वाटतं की आपला एक गुंता आहे. पुढं जायचंय पण भाषेसोबत जाता येतं का? भाषा टाकली तर पटकन पुढे जाता येईल का? आणि मग कुठली भाषा घ्यायची? त्यामुळे सर्वसमावेशक असं एक मराठीचं रूप आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, हमीद दलवाईंनी मराठीत लिहिलं, मराठवाड्यामधल्या दखनी लेखकांनी मराठीमधनं लिहिलं, वसईचे ख्रिश्चन फादर दिब्रिटोनच्या सारखं त्यांनी बायबल सुबोध मराठीमध्ये लिहिलं. आपल्या मराठीच्या चर्चेत हे लोक असायलाच पाहिजेत ना. आपली जी मराठीतलं चर्चा विश्व आहे ते मध्यम जातींचं आणि मध्यमवर्गीयांचं चर्चा विश्व आहे. हे बाकीचे लोक सगळेच बाहेर फेकलेले आहेत. ज्यांना तुम्ही भाषेच्या समावेशक राजकारणामध्ये किंवा समावेशक संस्कृतीकारणामध्ये आपलं मानत नाही, त्यांनी तुमच्या भाषेवर प्रेम, कारण तुमच्या का म्हणतो मी, कारण त्यांना जर आपण आपल्यातलं म्हणत नाही तर त्यांनी आपल्या भाषेवर प्रेम करण्याची जबरदस्ती पण नाही करू शकत. म्हणून लोक रागाने काही वेळेला आणि काही वेळेला निराशेने, इथं नाही ना आपला बस चालत आहे, इथं आपला जम नाही बसत आहे, तर इंग्रजी तरी बघू, अशा पद्धतीनं भाषा बदलाची, लँग्वेज शिफ्टची प्रक्रिया आपल्याकडे होते. खूप महत्त्वाचं आहे. आणि मला खरं तर तोच मुद्दा पुढे नेत हे विचारायचं आहे की आता आपण हे बोललो की कसं प्रमाण, अप्रमाण, शुद्ध यामध्ये मराठीचं नुकसान झालंय. आत्ता आपण ज्या टप्प्यावरती आलोय ना, की आता आपल्याला भांडावं लागतंय, आत्ता आपल्याला उभं राहावं लागतंय, आत्ता एक काहीतरी लोकांनी एकत्र यावंसं वाटतंय लोकांना आणि भांडावं असं वाटतंय की अरे अरे आम्ही मराठी माणसं आहोत. हे सांगायची गरज वाटते. का आपण एकतर या टप्प्यावर पोहोचलो? म्हणजे गेल्या 30, 40, 50 वर्षांमध्ये असं काय घडलं किंवा काय चुका झाल्या मराठी माणसाकडनं, कदाचित नेत्यांकडनं, समाज म्हणून नेमकं कुठे काय सगळ्यात जास्त नुकसान कुणी केलंय आपल्या यात? आपण पहिल्यांदा जेव्हा मराठी माणूस, मराठी भाषा म्हणून बोललो ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला. बरोबर. म्हणजे 53 साली राज्य पुनर्रचनेचा अहवाल आला, त्यावेळेला 14 राज्य त्यांनी तयार केली, 7 का 9 मला वाटतं केंद्रशासित प्रदेश तयार केले, आणि फक्त महाराष्ट्राची आणि गुजरातची तेव्हाच्या निवड झाली द्वैभाषिक राज्यासाठी. म्हणजे गोविंद वल्लभ पंत तेव्हाचे गृहमंत्री असं म्हणले की हा प्रयोग करून पाहूया आपण. तर हा प्रयोग गोविंद वल्लभ पंत ज्या UPचे होते तिथं नाही केला त्यांनी महाराष्ट्रात केला. म्हणजे मराठी माणसं आणि तेव्हाची गुजराती माणसं हे एका अर्थाने गिनीपिग होते त्या सगळ्या प्रयोगामध्ये. त्यावेळेला महाराष्ट्रात मराठी लोक आणि महागुजरात परिषदेच्या वतीनं गुजराती लोक असं म्हणले की आम्हाला हे नको आहे. आणि त्यावेळेला मराठी लोकांचं काय म्हणणं होतं, महाराष्ट्र पाहिजेच पण महाराष्ट्र मुंबईसह पाहिजे. आता त्यावेळेसचा जो महाराष्ट्र आहे त्यातली मुंबई, तेव्हाही कामगार आपला होता, भांडवल गुजराती मारवाड्यांचं होतं. त्यामुळे लोकांचं म्हणणं असं होतं की ज्यांचं भांडवल आहे त्यांचं राज्य असायला पाहिजे. बाबासाहेबांच्या सारख्या माणसाने असं म्हटलंय की महाराष्ट्राचं मुंबईशी सेंद्रिय नातं आहे, ऑर्गॅनिक नातं आहे. इथलं पाणी महाराष्ट्रातनं येतं, इथलं धान्य महाराष्ट्रातनं येतं, इथलं बाकी सगळ्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रातनं येतात. त्यामुळे कलकत्ता जसं बंगाल्यांचं आहे, मद्रास जसं तमिळ लोकांचं आहे, तशी मुंबई महाराष्ट्राची आहे. असं म्हणून 4 वर्ष आपले लोक भांडले आणि संयुक्त महाराष्ट्र समिती हा भारतातला पहिला बिगर काँग्रेसी प्रयोग आपल्या लोकांनी यशस्वी केला. तो खूप लक्षात का नाही आपल्या, कारण 57 सालीच्या निवडणुकीत ते सत्तेच्या जवळ आले पण सत्तेवर नाही आले. आणि 62च्या निवडणुकीच्या अगोदर यशवंतराव चव्हाणांना लक्षात आलं की हे राज्य जर निर्माण झालं नाही तर आपलं राज्य खालचं होईल. म्हणून त्यांनी इंदिरा गांधींना आणि नेहरूंना कन्व्हिन्स करून राज्य मिळवलं.
आणि 62 साली चव्हाणांनी अत्यंत पद्धतशीरपणे, ह्याबद्दल त्यांना दोष का देता येणार नाही, कारण तेच राजकारण असतं, त्यामुळे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती विघटित करून टाकली. त्यामुळे सत्तेत न आलेले पण मराठीसाठी लढलेले पहिले लोक म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समिती. त्याच लढ्यामध्ये कॉम्रेड चितळे यांनी असं म्हटलेलं होतं, आपण राज्य मिळवतो आहोत, पण आपल्या तरुण मुलांच्या रोजगाराचं काय. तर हा प्रश्न त्यांना पडला होता, प्रश्न पडला नाही असं नाही, पण प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या आधी समिती संपली. मग मध्ये 4 वर्ष गेली आणि 66 साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. तर तेव्हा आपल्याला काय सापडलं की मराठी माणसाला रोजगार मिळत नाही. तर कोण रोजगार देत नाही, तर सरकारच्या संघटित क्षेत्रामध्ये, सरकारच्या किंवा बिगर सरकारच्या संघटित क्षेत्रामधले जे कारकुनी जॉब्स आहेत, ती सगळी कामं, स्टेनोची, टायपिस्टची, ही सगळी कामं कोण घेत आहे, तर तमिळ आणि मल्याळी. ते का घेत आहेत, त्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व आहे. तमिळ लोकांचं का प्रभुत्व आहे, कारण पेरियारपासून त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही इंग्रजी शिकलं पाहिजे. तर तेव्हापासून आपण इंग्रजी त्यांच्या मागे राहिलो, टायपिंग करण्याच्या बाबतीत, इतर बाबतीत. म्हणून आपल्या नोकऱ्या ते घेत आहेत असं वाटलं. म्हणून बाळासाहेबांनी हटाव लुंगी बजाव पुंगी अशी, म्हटलं तर प्रक्षोभक, म्हटलं तर द्व्यर्थी, पण म्हटलं तर अत्यंत कॅची अशा प्रकारची घोषणा दिली. त्यातनं लोक संघटित झाले, मारामाऱ्या झाल्या, हॉटेलं उडप्यांची फोडली गेली. आज तुम्ही मुंबईमध्ये बघा, आज मुंबईतली 80% हॉटेलं उडप्यांची आहेत. म्हणजे मग शिवसेनेच्या कामाचा प्रभाव पडला की नाही, तर पडला. पण आधीची पैची हॉटेलं गेली आणि शेट्टींची हॉटेल आली. म्हणजे पैचं हॉटेल जाऊन पवारचं हॉटेल नाही आलं, पैचं हॉटेल जाऊन कदमचं हॉटेल नाही आलं. मराठी माणसांकडे भांडवल उभारणीसाठी जे जे करावं लागतं ते करण्यासाठी सरकारनं पण मागं राहावं लागतं, समाजाने पण मागं राहावं लागतं. त्यामुळे आपण राग व्यक्त केला, पण रागाच्या नंतरची जी सकारात्मक ऊर्जा समाजात लागते ती आपण उभी नाही केली. म्हणून ते आपलं पहिलं प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक राजकारण आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा, शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवर 25 वर्ष सत्ता होती, आता 3 वर्ष फक्त नाहीये. तर या काळात मराठी माणसांना सत्ता मिळाली की नाही मिळाली, पण तरीसुद्धा मग मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजात मराठीतनं काम का नाही होत. ते जर मराठीतनं काम झालं तर काही हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. कारण आपण सातत्यानं मराठी माणसांचे प्रश्न आणि मराठी भाषेचे प्रश्न हे 2 सुट्या गोष्टी आहेत. आपण असं मानलं की मराठी माणसांचे पक्षांनी सोडवायचे, मराठी भाषेचे प्रश्न कोणी सोडवायचे, मसापं, साहित्य संमेलनं, सरकारच्या इतर यंत्रणा. म्हणजे या बाबतीमध्ये आपण राजकीय पक्षांना सिरियसली घेतलं नाही आणि राजकीय पक्षांनी पण स्वतःला सिरियसली घेतलं नाही. ते म्हणले की ह्याच्यात आपण पडायचं नाही. मग राजकीय पक्ष त्याच्यात कधी पडायला लागले, जेव्हा संमेलनात ठराव व्हायचे किंवा बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, तेव्हा राजकीय पक्ष कोणीही सत्तेत असला तरी ठरावाला होकार द्यायचा, कारण अंमलात आणायची जबाबदारी आपल्यावर नाही हे त्यांना माहिती होतं. तर या पद्धतीनं पहिला प्रयोग आपण 66 साली केला. 85 सालापर्यंत मराठी मना तुझ्यासाठी उभी शिवसेना ही घोषणा आपल्याकडे होती. 85 साली शिवसेनेला हिंदुत्व सापडलं, किंवा उलटं म्हणूया आपण, हिंदुत्वाला शिवसेना सापडली. आणि मग त्या परिस्थितीमध्ये मराठी मना हिंदू जना तुझ्यासाठी उभी शिवसेना अशी घोषणा झाली. आता एकदा तुम्ही मराठी माणसांकडनं हिंदूंकडे गेलात की मग तुम्हाला गुजर मारवाड्यांचं काय करायचं हे ठरवायला लागतं, उत्तर भारतीयांचं काय करायचं हे ठरवायला लागतं. मग 82चा संप जेव्हा झाला गिरण्यांचा, तेव्हा जे उद्ध्वस्त झाले ते कामगार सगळे मराठी आहेत, पण मालक सगळे गुजर मारवाडी आहेत. तुम्ही कोणाचे हित बघणार. मग आता जी मुंबई झाली आहे, मिलचं मॉलकरण जे झालंय, याच्यामधनं आपला कामगार पालघरपर्यंत गेला. मारवाडी मालक मात्र मुंबई शहरातच आहे. आता मुंबई शहरामध्ये 2 दिवसांच्या पूर्वी गिरण्यांच्या कामगारांच्या वारसांनी मोर्चा काढला की आम्हाला शेलू आणि वांगणीला घरं नको आहेत, आम्हाला मुंबईत हवी आहेत. म्हणजे जे शहर या माणसांनी उभं केलं त्या माणसांच्या वारसांना मुंबईत आम्हाला काडेपेटी इतकं तरी घर द्या असं म्हणण्यासाठी 40 वर्षांनी भांडावं लागतं. आणि महाराष्ट्रामध्ये 2 मराठीवादी पक्ष असतात आणि 4 प्रादेशिक पक्ष आहेत. म्हणजे हे 2 मराठीवादी पक्ष आहेतच, पण अजित पवारांचा पक्ष पण प्रादेशिक आहे, शिंदेंचा पक्ष पण प्रादेशिक आहे आणि शरद पवारांचा पक्ष पण प्रादेशिक आहे. म्हणजे 5 प्रादेशिक पक्ष असलेल्या राज्यामध्ये मुंबई शहरात मराठी माणसांना आपण 200 स्क्वेअर फुटाचं घर देऊ शकत नाही. याच्यासारखं राजकीय आर्थिक कमनशिबी पण काय असू शकेल.
तर हे कशामुळे घडलं? कारण आपल्याला हे ठरवता नाही आलं की आपण मारवाड्यांचे आहोत का मराठी लोकांचे आहोत. कारण आपण व्यापक हिंदुत्व स्वीकारलं. मग 92ची दंगल झाली. त्या दंगलीमध्ये आपल्याला एक शत्रू सापडला, तो मुसलमान. मग त्या मुसलमानापासून आपण सगळ्यांचं रक्षण केलं. त्याच्या जीवावर 95 साली सत्ता आली. मग त्या सत्तेमध्ये उत्तर भारतीय पण सामील झाले. मग दोपहर का सामना आला आणि मग 2002च्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांचं एक प्रसिद्ध भाषण आहे. त्या भाषणात ते म्हणतात की तुम्ही आम्हाला घाटी म्हणू नका, आम्ही तुम्हाला भय्य म्हणणार नाही. हे महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरचं वाक्य आहे. बाळासाहेब अत्यंत प्रभावी वक्ते होते. त्यांच्यासारख्या माणसाला असं विधान निवडणुकीच्या तोंडावर करावं लागणं, याचा अर्थ पॉलिटिकल कंपल्शन कळलंय ना त्यांना. दुपारचा पेपर त्यांनी का काढला मला सांगा? त्यांचा स्वतःचा पेपर एवढा ताकदीने ते चालवत होते. हिंदीचा पेपर हा हिंदी भाषकांना बरं वाटावं म्हणून काढलेला पेपर आहे. तिथे निर्माण झालेला माणूस कोण? संजय निरुपम. तो कुठे आहे मला सांगा आता? 10-15 ठिकाणी कोलांट्या उड्या मारून तो आता पूर्णतः मराठी माणसांच्या हिताच्या विरोधात काम करतो आहे. हे काय बाळासाहेबांना कळलं नसेल का? उद्धव ठाकरेंना कळलं नसेल का? पण तुम्ही संख्यात्मक ताकदीसाठी माणसं जेव्हा जवळ करता तेव्हा ती माणसं कधीही उलटतील या प्रकारची गोष्ट तुम्हाला डोक्यात ठेवायला लागते. हे सगळं घडलं. सेना सत्तेत आली. सेनेनं त्यावेळेला आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणतो असं म्हटलं. या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये काही लाख घरं बांधायचं ठरलं. अनेक म्हणजे बिल्डरांचं चांगलं झालं त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. राहिले कोण झोपडपट्ट्यांमध्ये? प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय आणि इतर ठिकाणचे लोक आले. आता ह्याच्याबद्दल लोक काय म्हणतात? आपल्याकडे जे वंचितांचे पुरस्कार ते मग गरिबांनी काय राहू नये का? राहावं की. पण इथल्या या राज्याच्या संसाधनांवर कोणत्या गरिबांचा पहिला अधिकार आहे? मराठी गरिबांचा पहिला अधिकार आहे. उत्तर भारताच्या गरिबांना महाराष्ट्र जबाबदार आहे का? ज्याला बिमारू राज्य असं आपण म्हणतो, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश, त्याच्यात आता झारखंड आणि छत्तीसगडचा पण समावेश आहे. यांची गरिबी महाराष्ट्रामुळे आहे का? त्यांच्या गरिबीची काहीतरी उत्तर त्यांनी दिली पाहिजेत की नाही? ते त्यांच्याकडे प्रचंड गरिबी आहे म्हणून तुम्ही गाड्या भरभरून माणसं पाठवाल आणि ती माणसं मराठी माणसांना बेदखल करतील आणि बेदखल केल्यावर मग आम्हीच म्हणायचं की अरे आपलंच काहीतरी चुकलं असेल, त्याशिवाय का लोक आपल्याला बेदखल करतील? इतका गिल्ट सेन्स आपल्याकडच्या तथाकथित वैश्विकतावादी विचार करणाऱ्या लोकांनी मराठी माणसांना आणलेला आहे. त्यामुळे आता सुद्धा जेव्हा आम्ही आंदोलन करतो तेव्हा लोक असं म्हणतात आपण सांगायला पाहिजे आपला हिंदीला विरोध नाहीये. अरे पण तुम्हाला विचारलंय कोणी हिंदीला विरोध आहे का नाही? आपल्याला जेव्हा सगळे हिंदी चॅनलवाले एवढे शिव्या देतात तेव्हा त्यांना प्रश्न पडतो का की मराठीला आमचा विरोध नाहीये असं एक वाक्य बोलावं, मराठी माणूस आमचा शत्रू नाही असं एक वाक्य बोलावं? म्हणजे ते तुम्हाला सर्व पद्धतीने झोडपून काढणार. पण आपण मात्र चिलखत घालून शिरस्त्राणं घालून फिरायचं आणि सांगायचं की नाही आमचा मात्र कशाला विरोध नाहीये. तर हे काय झालंय? आपलं महाराष्ट्राला एक जुनी हौस आहे, जुनी खोड आहे की दिल्लीचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे असं आपण समजतो. आपल्याला ते जमतं असं आपल्याला वाटतं सुद्धा. महाराजांच्या पत्रात सुद्धा दिल्ली जिंकली पाहिजे असं वाक्य आहे. महाराजांनी दिल्ली जिंकली पाहिजे असं म्हटलंय. पेशव्यांनी दिल्लीचं तख्त राखलंय. ह्या दोन्हीमधला फरक आहे. म्हणजे दिल्लीचं तख्त राखायचं कशासाठी? दिल्लीचं तख्त मोडायलाच पाहिजे होतं. तेव्हा त्याही वेळेला मोगल कमकुवतच होते. म्हणजे इतकी महाजी शिंद्यांचा दिल्लीतला वावर जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेला दिल्लीचा सुलतान, दिल्लीचा बादशाह महाजी शिंदे सांगतील ते करत होते. महाजींना प्रचंड तिथे प्रतिष्ठा होती. मला व्यक्तिशः असं वाटतं की महाजी शिंदेंसारखा माणूस दिल्लीच्या तख्तावर बसायला पाहिजे होता. दिल्लीचं तख्त सांभाळणं आणि त्यांनी दिलेल्या सनदा इथं शाहू महाराजांना वाचून दाखवणं हे काम आपण कशाला करायचं? आता हे जर म्हणलं की आपल्याला लोक म्हणतात नाही तुम्ही फारच महत्त्वाकांक्षी बोलतं. मला असं वाटतं एवढी प्रचंड ताकद असलेलं मध्ययुगामध्ये दुसरी सत्ताच नव्हती. ज्यांच्याकडे सत्ता होती किरकोळ प्रमाणामध्ये जाट असतील, राजपूत असतील, त्यांना पण दिल्ली जिंकायची महत्त्वाकांक्षा असतो ती. आता जेव्हा आपण राजस्थानला जातो तेव्हा आपल्याला लोक त्यांचे किल्ले दाखवतात. लोक म्हणतात फारच सुंदर किल्ले आहेत आणि महाराष्ट्रातले किल्ले मात्र उद्ध्वस्त झालेत. कसे नाही उद्ध्वस्त होणार? आपले लोक लढलेत ना. यांनी मोगलांशी सोयरिकी केल्यात, यांनी मोगलांशी जुळवून घेतले म्हणून यांचे किल्ले सुरक्षित राहिले. रायगड का उद्ध्वस्त झाला?
सिंहगड का उद्ध्वस्त झाला, महाराष्ट्रातले किल्ले का उद्ध्वस्त झाले? मराठे लढले म्हणून ना. लढले नसते, औरंगजेबाला आमंत्रण देऊन ये बाबा राहा रायगडावर म्हणलं असतं तर रायगडावर महाराजांच्या नंतर औरंगजेबाचं तख्त नसतं का बसलं? मराठ्यांची ही ताकद आहे, त्या ताकदीचा गंड वाटायला लावावा अशा प्रकारचं स्वतंत्र भारतातलं राजकारण आहे. मला असं वाटतं की आपण हे का झालं, कारण स्वातंत्र्यानंतर आपण सह्याद्रीने हिमालयाच्या मदतीला धावून गेलं पाहिजे असं आपण सगळ्यांना सांगतो. चव्हाण साहेबांनी ते 62 साली केलं. जेव्हा चव्हाण साहेब 62 साली दिल्लीला गेले तोपर्यंत चीनचं युद्ध संपलं होतं, आपण हरलो होतो. म्हणजे असं नाही आहे की चव्हाण साहेब गेले मग आपण युद्ध हरलो आणि चव्हाण साहेबांनी तिथे काही स्ट्रॅटेजिक रोल प्ले केला आहे, असं नाही आहे. युद्ध आपण हरलोच होतो. चव्हाण साहेबांनी काय चांगलं केलं तर त्याच्यानंतरची डागडुजी फार चांगली केली, लोकांचा आत्मविश्वास त्यांनी परत आणला. पण चव्हाण साहेब महाराष्ट्रातनं दिल्लीत गेल्यामुळे वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांना शेतीत रस होता, भाषा संस्कृतीत नव्हता. जर चव्हाण साहेब पुढची आणखी 10 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिले असते तर प्रचंड ताकदीने महाराष्ट्राच्या भाषा संस्कृतीसाठीचं काम करू शकले असते. म्हणजे मला ठामपणे राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून वाटतं की चव्हाण साहेब 62च्या ऐवजी 72 साली दिल्लीत गेले असते, नंतर गेले असते तर प्रचंड मोठ्या ताकदीने महाराष्ट्र सोबत घेऊन दिल्लीत गेले असते. पण हे त्यांचं झालंय, नंतर शरद पवार साहेबांचं झालंय. आणि म्हणून हिंदुत्वाच्या राजकारणाच्या दावणीला बांधलं जाणं किंवा दिल्लीच्या तख्ताच्या सेवेच्या दावणीला बांधलं जाणं ही जी गोष्ट आहे ह्याच्याबद्दलचा एक गंड आपल्या डोक्यातनं आपण पूर्ण काढला पाहिजे. मनसे 2006 साली स्थापन झाली. मनसेला मिळालेलं पाठबळ कशात नाही, मराठी माणूस इतका नाराज झाला होता शिवसेनेच्या हिंदुत्वामुळे की त्यांना वाटलं राज ठाकरे आता काहीतरी वेगळं करणार आहे. त्यांनी प्रयत्नही केला. त्यांची ब्लूप्रिंट जर त्यांच्या पक्षानं आणलेली तुम्ही पाहिलीत तर ती त्यांनी अत्यंत चांगलं डॉक्युमेंट तयार केलं आहे. पण ते डॉक्युमेंट त्यांच्या केडरपर्यंत पोचवणं ही त्यांचीच जबाबदारी आहे. आणि मग ते जर पोचलं नाही तर तो त्यातला प्रॉब्लेम राहतो. आता त्यातनं निर्माण झालेली गोष्ट अशी आहे की राज ठाकरेंनी प्रयत्न केला, त्या लावरे तो व्हिडिओचा पण होता, इतरही गोष्टींचा होता. एका टप्प्याला कदाचित त्यांना आतून वाटलं असेल की आता नाही यातनं यश मिळत आहे. मग ते हनुमान चालिसाकडे गेले, मग ते भोंग्यांकडे गेले. आता तुम्ही एकदा भोंग्यांकडे गेलात, तुम्ही शाल अंगावर घेतलीत, तुम्ही स्टोल बदललात, त्याने काय फरक पडणार मला सांगा. जोपर्यंत आता दिल्लीत सत्तेत असलेलं संघ भाजपचं नेटवर्क सत्तेत आहे तोपर्यंत महाराष्ट्रात तुम्ही कितीही रंगरंगोटी करून हिंदुत्ववादी व्हा, कोणीही तुम्हाला विचारणार नाही. त्यामुळे आत्ता महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांना मराठीवादी होणं हाच मार्ग आहे. पण ते आपल्या लोकांना नीट न जमल्यामुळे मराठीचं नवं राजकारण, ज्याला आम्ही सगळे कार्यकर्ते मराठी कारण असं म्हणतो, हे जे मराठी कारण आहे त्याच्यामध्ये मराठी भाषेचा विचार आहे, मराठी माणसाचा विचार आहे, मराठी संस्कृतीचा विचार आहे आणि मराठी माणसाचं भांडवली अर्थकारण जे आहे त्याचाही विचार आहे. हे उभं करणं हे कदाचित मला वाटतं हे आत्ताच्या अचानक जे निर्माण झालेला संघर्ष आहे त्याची एक बरी फलनिष्पत्ती जर काही असेल तर ती ही असणार आहे. बरोबर. खूप महत्त्वाचं. मला हेच पुढे नेत हे विचारायचं आहे की खरं तर मग महाराष्ट्रातल्या गेल्या 50 वर्षाच्या राजकारणानं मराठीचं नुकसान केलं आहे का? कारण आता ज्या पद्धतीनं जर मी मराठी बोलणारा मुलगा आहे, मी काय कुठल्या तरी एक निमशहरी किंवा ग्रामीण भागातनं येतो आहे आणि माझं पूर्ण शिक्षण मराठीत झालेलं आहे, माझ्यासाठी रोजगाराच्या पुरेशा संधी, माझ्यासाठी शिक्षणाच्या पुरेशा संधी, माझ्यासाठी शहरात आल्यानंतरच्या काही संधी उपलब्ध आहेत का फक्त मराठीच्या जोरावरती? जर मला हिंदी, इंग्रजी किंवा इतर कुठल्या भाषांच्या कुबड्या लागणार नसतील तर मी फक्त, मला तर वेगळं काही करायची गरजच नाही ना, माझी मातृभाषा तर मला बोलताच येते ना, त्या बळावरती मला रोजगार मिळू शकतो का? त्या बळावरती मला इतर गोष्टींमध्ये संधी मिळू शकतात का? तर याची बऱ्यापैकी उत्तरं नाही अशी येतात. तर खरं तर या सगळ्या राजकारणामुळे मराठीचं नुकसान झालं आहे का गेल्या अनेक वर्षांच्यामुळे? आणि हा प्रश्न यासाठी पण महत्त्वाचा आहे कारण सामान्य म्हणून बघताना ना हे सगळे मराठी आणि सगळे जे अस्मितावादी मुद्दे जे आहेत ते निवडणुकांच्या आसपास यायला सुरुवात होते. आता महानगरपालिकेच्या महाराष्ट्रभर निवडणुका आहेत, मग आता परत एकदा हा विषय पेटला आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून वाटतं की चला निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे. कारण आपण गेल्या काही इलेक्शन्स बघतो आहे, काही निवडणुका बघतो, याच पद्धतीचा पॅटर्न राहिलेला आहे. तर मग काय अर्थाने मराठी माणूस म्हणूनही त्याकडे बघायचं? अल्टिमेटली शेवटी येऊन मराठी माणसाला कोणी विचारतच नाही.
हे राजकारणी ठरवता आहेत, कुणीतरी कार्यकर्ते ठरवता आहेत, मराठी माणसाचं मत यात कुठेही ग्राह्य धरलं जातं का? कुठेही त्याला विचारलं जातं का की तुला काय हवंय बाबा? हे सतत आणि निवडणुकांच्या आसपास होतो. तर अर्थ काय काढायचा या सगळ्यातला? असं आहे की निवडणुका हा कोणत्याही प्रकारच्या राजकारणाचा एक ट्रिगरिंग फॅक्टर असतो. म्हणजे आपल्याकडे जसं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अचानक आपल्याकडे कटेंगे तो बटेंगेचं नॅरेटिव्ह आलं आणि त्याच्यामुळे लोकांची मनं बदलली. किंवा त्याच्या काही दिवस अगोदर आपल्याकडे लाडकी बहीण योजना आली आणि प्रचंड म्हणजे एखाद्या गोष्टीचं राजकारण होण्यासाठी निवडणुका आवश्यक असतात हे आपण गृहीत का धरलं पाहिजे? कारण निवडणुकांना त्या प्रकारची भावनिक आणि व्यावहारिक बाजू आहे. त्यामुळे जर भाषेचं राजकारण होत असेल तर ते म्हणजे काय म्हणूया अनैसर्गिक का नाही आहे? कारण त्याच वेळेला लोक जास्त ऐकतात. म्हणजे निवडणुकांच्या आधी 6 महिने 1 वर्ष तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाकडे जा आणि त्यांना तुम्ही सांगा की हा एक अजेंडा तुमच्या कार्यक्रम पत्रिकेत विषय तुम्ही घ्याल का? तर ते तुम्हाला असंच सांगतील की जर थोडं राहू द्या, थोडं वातावरण तापलं की आपण बघूया. म्हणजे वातावरण तापणं हे जे आहे हे भारतीय समाजाची अशी मानसिकता, म्हणजे हलगी ज्या पद्धतीने तापवतात तसं मराठी समाजाला अशा पद्धतीनं वातावरण तापवत नेणं आणि हा कदाचित भारतीय माइंडसेट आहे. तर आता आपण गेल्या 50 वर्षात काही चुकलंय का? तर गेल्या 50 वर्षात आपण काही चुकलं असं 10 वर्षापूर्वीपर्यंत जाहीरपणे आपल्याला बोलताही येत नव्हतं. कारण असं बोललं की कोणतरी तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला धोपटेल अशा प्रकारची भीती लोकांच्या मनात होती. सुदैवाने मराठी समाज थोडा खुला झाला आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण समाज माध्यमं हे आहे. आतापर्यंत कोणी व्यक्त व्हावं याची एक वर्चस्ववादी उतरंड होती आपल्याकडं, किंवा पक्षाचे लोक बोलतील, काही महनीय अभिजन बोलतील, वर्तमानपत्रांमध्ये पत्र लिहून काही लोक बोलतील आणि बाकीच्या लोकांनी मात्र सभेत घोषणा द्यायच्या आहेत. आता समाज माध्यमांमुळे एक प्रकारचं विचारांचं सार्वत्रिकीकरण आणि लोकशाहीकरण झाल्यामुळे अगदी माझं मत किती टाकाऊ असेल तरी मला ते जर महत्त्वाचं वाटत असेल तर मी लोकांच्या पुढे मांडतो आणि माझ्या मतांची किंमत मग मला किती लोक फॉलो करतात, किती लोक माझं म्हणणं रिट्वीट करतात, किती लोक त्याच्याशी एंगेज होतात ह्याच्यावर अवलंबून राहतं. महाराष्ट्राचं जे आत्तापर्यंतचं राजकारण आहे त्याच्याबद्दल सर्वसाधारण एक निष्कर्ष असा आहे भाषेच्या राजकारणाबद्दल की ते प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक आहे. प्रतिकात्मक का आहे तर ज्यावेळेला बाळासाहेबांनी दाक्षिणात्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं तेव्हा काही दिसेल त्या दाक्षिणात्याला मारलेलं नाही आहे. 1, 2 किंवा 4 ठिकाणी केलं, त्याचा एक स्पायरलिंग इफेक्ट असतो. लोकांना असं वाटलं की आत्ता यांना शत्रू सापडलाय. राज ठाकरेंच्या आंदोलनामध्ये सुद्धा जेव्हा त्यांनी टॅक्सीवाल्यांना मारलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी तेव्हा 1 किंवा 2च ठिकाणी तसे प्रसंग घडले होते. ते प्रसंग घडल्यानंतर मराठी चॅनल्सनी ते शेकडो वेळा दाखवले. उलटी कॉमेंट्री करून इंग्रजी चॅनल्सनी ते आणखी शेकडो वेळा दाखवले. त्यातून एक असं चित्र निर्माण झालं की महाराष्ट्रामध्ये फक्त या प्रकारच्या मारहाणीच्याच घटना घडत आहेत. तर हे जे राजकारण आहे मराठीचं याच्यामध्ये तुम्ही साधं बघा की समजा असं आपण धरू की टॅक्सीवाले महाराष्ट्रामध्ये सगळे मराठी लोक झाले किंवा हॉटेलं मराठी माणसांची झाली तरी प्रोफेशनली चालवायला लागतील की नाही? टॅक्सीवाल्यांनी कुणी हात केला तर मला जायचं नाही असं म्हणून तांगड्या टाकून बसलेलं चालणार आहे का? तर काम तर करावं लागेल. म्हणजे मराठी माणसांनी या प्रकारच्या उद्योगात उतरल्यावर सुद्धा ते प्रोफेशनली चालवावं लागेल. आणि आपण इतर सगळ्या गोष्टींसाठी समजा असं धरू तात्पुरतं परप्रांतीयांना दोषी धरू. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडतात याला परप्रांतीय जबाबदार आहेत का? खूप महत्त्वाचा प्रश्न. पालघरमध्ये रायगडमध्ये अशा अनेक मराठी माध्यमाच्या शाळा आहेत की ज्या परप्रांतीयांच्या मुलांच्यामुळे चालू आहेत. परप्रांतीय वीटभट्टीचे कामगार, खाण कामगार, कन्स्ट्रक्शन वर्कर्स असे जे लोक आहेत या सगळे जे लोक आहेत फार्म हाऊसेसवर काम करणारे लोक ते का आपल्या मुलांना घालतात? कारण त्यांना वाटतं किंवा हे परवडणारं शिक्षण आहे, कारण मराठी शाळांमधलं शिक्षण अनुदानित आहे. तर आता मराठी लोकांनी आपल्या मुलांना त्या शाळांमधनं काढून घेतलं आहे. परप्रांतीयांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकत आहेत. म्हणजे खरं तर अनेक मराठी पालकांनी, मराठी शिक्षकांनी, मराठी संस्था चालकांनी अमराठी लोकांचे या बाबतीत आभार मानले पाहिजेत की या अत्यंत प्रॉब्लेमॅटिक भागांमध्ये त्यांची मुलं त्यांनी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये घातल्यामुळे अनेक शाळा चालू राहिलेल्या आहेत. त्यामुळे परप्रांतीयांचा तोटा कुठे होतो आणि परप्रांतीयांचा तोटा कुठे होत नाही याच्याबद्दलची स्पष्टता आपल्याला पाहिजे. म्हणजे साधं तुम्ही बघा की रेल्वेमध्ये महाराष्ट्रातनं जाणाऱ्या सुद्धा अनेक रेल्वेमध्ये TC उत्तर भारतीय का असावा?
किंवा महाराष्ट्रातून जाणाऱ्या सगळ्या रेल्वेमधले व्हेंडर अमराठी का असावेत? किंवा अगदी तुम्ही बघा, तुम्ही महालक्ष्मी एक्सप्रेसनं जा, जिथं सगळा प्रवास महाराष्ट्रात आहे, पुढे गेल्यानंतर ती तिरुपतीला जाते महाराष्ट्राच्या बाहेर, पण तिच्यावरच्या सूचना तुम्हाला कन्नड किंवा तमिळमध्ये दिसतील पण मराठीत दिसत नाहीत. ते का दिसत नाही? कारण लोक असं म्हणतात ते देवनागरीत लिहिलं आहे ना, ते तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे देवनागरी लिपीमुळे आपलं एक असं नुकसान झालंय की हिंदी भाषकांचं असं म्हणणं आहे देवनागरी आहे ते तुमचंच आहे, पण देवनागरी आहे म्हणून मराठी नाही आहे. देवनागरी लिपी आपण त्यांच्याशी शेअर करतो, म्हणजे हिंदी भाषा आपण त्यांच्याशी शेअर करत नाही. तर हे जरा उत्तर भारतीय मंडळींना आपण थोडं ठणकावून यासाठी सांगायला पाहिजे की काही बाबतीमध्ये ते आपल्याला इतकं गृहीत धरतात की ते तुम्हाला कळेलच. म्हणजे बँकेला बैंक म्हटलं तर आपल्याला वाईटच वाटतं कामा नये असं त्यांना वाटतं, किंवा ळ वर्णमालेनं त्यांच्या स्वीकारलं आहे. आता भारत सरकारच्या निर्णयानुसार ळ त्यांच्या वर्णमालेत आहे, तरी त्यांना ळच्या ऐवजी लच म्हणावं लागतं. त्या फॅमिली मॅन नावाच्या सिरीजमध्ये तो मनोज वाजपेयी त्याच्याबरोबरच्या सहकार्याला तलपडे असं म्हणतो. त्याचं आडनाव तळपदे आहे ना, ते तळपदे आडनाव म्हणायला झिजेल का तो माणूस? मनोज वाजपेयी हा मोठा अभिनेता आहे, पण तिथे काम करणाऱ्या प्रोड्युसर, निर्माता, दिग्दर्शकापासून कोणालाही तळपदे हे आडनाव असू शकतं आणि ते नीट घेतलं पाहिजे. मग वाजपेयी पण आडनाव आहे, ते पण चुकीचं घेतलं तर चालणार आहे का? मग मराठी आणि ह्या एका आडनावाचा प्रश्न नाही आहे, ही तुमची भाषा लोक किती संवेदनशीलपणाने हाताळतात ह्याचा प्रश्न आहे. तर या बाबतीमध्ये लोकांचा राग कधी उफाळून येतो? निवडणुका येतात त्यावेळेला लोकांना व्यक्त होता येतं, कारण लोकांना वाटतं आता आम्हाला मतदान करायचं आहे. म्हणजे मला अगदी नक्की ते वर्ष आठवत नाही, पण त्यावेळेला वसंतदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मुंबईमध्ये काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमधली लढत होती. तेव्हा वसंतदादा एकदा आणि मुरली देवरा मुंबई प्रदेशचे अध्यक्ष होते. तेव्हा वसंतदादा बोलता बोलता त्यांच्या पद्धतीप्रमाणे म्हणले की मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही. या एका वाक्याने सगळं जनमत फिरलं आणि मुंबईची महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात गेली. खूप लोक नंतर म्हणले की हे सगळं वसंतदादा पाटील आणि बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना ह्यांनी ठरवून केलेलं आहे. पण ते ठरवून करणं हा राजकीय प्रक्रियेचा भाग आहे. त्याचं काउंटर नॅरेटिव्ह, त्याला उलट विरोध करणारं काही कथन तुमच्याकडे असेल तर ते समोरच्यांना देता आलं पाहिजे. निवडणुकांच्या मध्ये आपल्याला असं दिसतं की आत्ता या निवडणुकीच्या वेळेला, ज्या वेळेला किंवा येणार आहेत महानगरपालिकेच्या, त्यावेळेला राज ठाकरेंनी या शासन निर्णयांच्या विरोधात भूमिका घेतली, उद्धव ठाकरेंनी घेतली. तर लोक काय म्हणाले? दोन गोष्टी लोकांनी म्हटलं. एक म्हणजे फडणवीसांचं आणि राज ठाकरेंचं ठरलेलं आहे, त्यांनी हिंदी भाषकांची बाजू घ्यायची, यांनी मराठी भाषकांची बाजू घ्यायची. तर समजा असं आपण धरूया वादापुरतं की ते ठरलं असेल, तरीसुद्धा आता राज ठाकरेंनी मराठी माणसांची एवढी आग्रहाने बाजू घेतलेली आहे की फडणवीसांना ते 2 शासन निर्णय मागे घ्यावे लागले. म्हणजे फडणवीसांचा तो पर्सनल अपमान आहे की नाही हा वेगळा भाग झाला, पण ज्या उत्तर भारतीयांना ते रिप्रेझेंट करत होते आणि ते असं म्हणाले की महाराष्ट्रात हिंदी शिकवण्यासाठी मुबलक शिक्षक आहेत, ते वाक्य त्यांना मागं घ्यावं लागलं, त्यांना माघार घ्यावी लागली. हे 2 भाऊ एकत्र यावेत म्हणून सगळं चाललंय असं लोक म्हणाले. आता त्या दिवशी कार्यक्रम झाला, दोन्ही भाऊ एकत्र आले, ते एकत्र येतील, राहतील, हा त्यांच्या राजकीय निर्णयांचा भाग आहे. पण असं लक्षात येतं आपल्याला की दोघांचा जो मतदार आहे त्या मतदाराला एकत्रितपणे मतदान करायचं आहे, पण ते कधी करायचं आहे? या दोघांनी तशा प्रकारचा विलिंगनेस दाखवल्यानंतर. तर हे जेव्हा घडतं त्यावेळेला राजकीय पक्षसुद्धा अशा प्रकारे काहीतरी गोष्टींचा आधार घेतात. त्यांनाही जाणवतं की त्यांचं केडर काय सांगतंय, सर्वसामान्य माणसं काय म्हणतायत. तर असं जेव्हा सर्वसामान्य माणसं बोलतात की या पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे, त्यावेळेला राजकीय पक्षांना मतांच्या गणितासाठी असेल स्वतःच्या भूमिका बदलत राहावं लागतं. म्हणजे तुम्ही साधं उदाहरण घ्या, प्रताप सरनाईक हे मंत्री आहेत ठाण्यामधले, ते मीरा भाईंदरमध्ये 1-1.5 महिन्यापूर्वी म्हणले की इथं आले की माझ्या तोंडातनं हिंदी भाषाच येते. आता हे अत्यंत लाजिरवाणं विधान आहे, पण त्यांनी ते केलं कारण कृपाशंकर सिंगच्या नंतर ते हे बोलले होते, त्यामुळे संगती संग दोषिणं असं ते होणार. तर ते तसं बोलले. त्यानंतर महिन्याभराने ते
मीरा भाईंदरच्या मोर्चामध्ये गेले. तो तरुण तिथल्या मराठी एकीकरण समितीच्या मुलांनी काढलेला मोर्चा आहे. लोकांनी तो मोर्चा रिसीव्ह केला, लोक त्या मोर्चात सहभागी झाले, पण प्रताप सरनाईकांना हाकलून लावलं. का हाकलून लावलं? तुम्ही 1 महिन्यामध्ये मराठी द्वेष्टेपणापासून मराठीपणापर्यंतची भूमिका तुम्ही बदलता, ह्याच्यावर लोकांचा विश्वासच बसत नाही आहे. त्यामुळे राजकीय भूमिका घेताना लोक हे पाहतात. म्हणजे आता निवडणुकांच्या विश्लेषणाच्या अंगाने, वोटर बिहेवियरच्या अंगाने माणसं असं केलं तर असं म्हणतील का, हे आपल्याला एकाच एक असं सांगता येत नाही. पण लोकांना रिॲक्ट होता येतं, लोकांना प्रतिक्रिया देता येते आणि त्यातनं लोकांना असं वाटतं की आपण संकटात आहोत. आता संकटात आहोत म्हणजे काय, संख्येनं कमी आहोत. म्हणजे आत्ताच्या घडीला मराठी माणूस मुंबई शहरामध्ये, आणि ज्याचा आपल्याकडे सत्तेत जे लोक आहेत ते नेहमी MMR प्रांताचा उल्लेख करतात. म्हणजे नुसतं मुंबई शहर नाही, मुंबई उपनगर, ठाणं, पालघर आणि रायगड या भागाची लोकसंख्या जवळपास 4.25 कोटी आहे. 4.25 कोटी ही कुठेही, म्हणजे युरोपातल्या एखाद्या देशापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि केंद्रशासित प्रदेश होण्यासाठी किंवा छोटेखानी राज्य होण्यासाठी पुरेशी लोकसंख्या आहे. आणि सतत या MMR प्रांतामध्ये इतका प्रचंड इन्फ्लो आहे, मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मायग्रेशन आहे की समजा आपली मुलं 1ली ते 10वी पर्यंत मराठी आणि हिंदी यांच्या निर्णयाप्रमाणे शिकत राहिली असती तर दोन्ही भाषांमधल्या साधर्म्यामुळे आणि वैधर्म्यामुळे व्याकरणाच्या आपली मुलं हळूहळू मिश्र भाषा बोलायला लागली असती आणि हिंदी बोलणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे आणखी 10 ते 15 वर्षांनी मराठी ही या भागामध्ये हिंदीची पोटभाषा उरण्याचा धोका होता. तो अजूनही आहे, म्हणजे कारण सरकारनं ते पूर्णतः मागे घेतलं असं नाही. असं जर झालं तर MMR प्रांतामध्ये आजच्या घडीला मुंबई राज्याची भाषा आहे, राजभाषा आहे. MMRचं जर समजा पुढे जाऊन वेगळं राज्य झालं, कारण आत्ता जे स्वप्न लोकांनी 56 साली पाहिलं होतं मुंबईचा वेगळा केंद्रशासित प्रदेश करायचं किंवा राज्य करायचं, ते पहिल्यांदा पूर्ण होण्याची शक्यता अमराठी जनतेमध्ये दिसते आहे. हे ग्रोथ हब आहे, इथे वाढवण आहे, इथे दुसरं एअरपोर्ट आहे, इथं अदानीचा धारावीचा प्रकल्प आहे. जे अमराठी लोकांच्या आर्थिक हितसंबंधांना पुष्टी देणार आहे ते सगळं आहे. काय कमी आहे तर मराठी ही इथली नंबर 1ची भाषा आहे. तर इथे उत्तर भारतीयांची संख्या वाढली आणि मराठी माणसांनी बोलायला मराठी कमीच करून टाकलं तर हिंदी ही इथली संख्येच्या अंगाने 1ली भाषा होईल, मराठी 2री होईल आणि गुजराती 3री होईल. हे एकदा या राज्याचं भाषिक मॅपिंग बदललं, या प्रदेशाचं भाषिक मॅपिंग बदललं की सहजपणे जेव्हा कधी पुढची भाषिक प्रांतरचना होईल, पुनर्रचना होईल, त्यावेळेला महाराष्ट्रात यांना कशाला ठेवता? इथं पाणी आहे, रस्ते आहेत, सगळी संसाधनं आहेत, हे सगळं सर्वार्थाने परिपूर्ण भाग आहे. ह्या प्रकारचं पॉलिटिक्स गेली 10 वर्ष चालू आहे, गेली 20 वर्ष चालू आहे. हे जे सगळे सोबो लोक आहेत, दक्षिण मुंबईत मेणबत्त्या घेऊन हिंडणारे, या लोकांचं राजकारण आहे ते. आता त्यांना ते का करता येत नाही? कारण महाराष्ट्राच्या ताकदीची त्यांना भीती वाटते. महाराष्ट्राची ही ताकद घटवायची तर मुंबईची नाळ ह्या बाकीच्या प्रदेशापासून तोडली की मुंबई पूर्णतः हतबल होते महाराष्ट्राच्या समर्थनाशिवाय. हे जे नॅरेटिव्ह आहे हे मराठी माणसांना कधी नव्हे ते कळलंय. आणि त्याच्यामुळे जेव्हा लोक आता सत्तेतली मंडळी म्हणतात की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार वगैरे, खरं नाही आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हा प्रश्न नाही आहे. मुंबई एवढी मोठी आणि एवढी अजगरासारखी करून ठेवणार की महाराष्ट्राची तिला गरजच राहणार नाही. आणि जर महाराष्ट्राची तिला काहीच गरज राहिली नाही तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मुंबईचं एक वेगळं राज्य, MMRचं वेगळं राज्य, विदर्भाचं वेगळं राज्य करायचंच आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विभाजनाची, त्रिभाजनाची शक्यता या एका छोट्या गोष्टीत आहे. त्यामुळे हिंदीची सक्ती ही एका भाषेची सक्ती नाही. हिंदीची सक्ती हा प्राथमिक शिक्षणातला एक वेगळा विषय नाही. ते एका व्यापक पातळीवरच्या पॉलिटिकल आणि आयडिओलॉजिकल नॅरेटिव्हचा भाग आहे. म्हणून लोक इतक्या मोठ्या प्रमाणात उफाळून रस्त्यावर आले तसं दिसतं. बापरे, म्हणजे इतका खरं तर गुंतागुंतीचा आणि कॉम्प्लेक्स विषय आहे. इतक्या खोलपर्यंत तो जातो आणि त्याचा एवढा मोठा परिणाम असू शकतो जो आपल्याला पुढच्या काही काळात बघायला मिळू शकतो, याचा बऱ्याचदा अंदाजही येत नाही. या पद्धतीचं विश्लेषण खूप महत्त्वाचं आहे समजून घेण्यासाठी. पण मग आता पुढे काय? म्हणजे आता आपण अशा टप्प्यावरती उभं राहिलो की जिथे आपल्याला जाणवलं की
अच्छा हे 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 मुद्दे आहेत आणि आता जर बोललो नाही कदाचित, आता आपण आपलीच भाषा गर्वानं सांगायला लागलो नाहीत की मी मराठी आहे आणि तू पण मराठीतच बोल कारण तू महाराष्ट्रात आहेस, पुढे काय? म्हणजे आता हे जे भिजत घोंगडं आपण बोलतो आहे की घातलंय ते आहे तिकडे, तर ते काय करायचं आता तो मुद्दा लक्षात आलाय, याच्या पुढे काय? याच्यावरचा मार्ग जो मला दिसतो ओंकार, तो असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठी माणसाची एक नवी ओळख गेल्या 60-65 वर्षात निर्माण झाली. मराठी माणसाची ओळख काय आहे, तर मराठी माणूस हा सर्वसाधारणपणे पुरोगामी आहे. म्हणजे मी सर्वसाधारणपणे का म्हणतो, कारण आपण जितक्या सातत्याने शाहू फुले आंबेडकर म्हणतो, गजर करतो, तेवढे आपण पुरोगामी नाही आहोत हे आपल्या वागण्यातनं कळतं. त्यामुळे आपण दिसायला जास्त पुरोगामी आहोत, वागायला कमी पुरोगामी आहोत. तर ही जी गॅप आहे ना, ही गॅप भरून काढणं हे आपलं पहिलं काम आहे. म्हणजे तुम्ही सावित्रीबाईंचं नाव पण घेणार आणि तुम्ही मार्गशीर्षातले गुरुवार पण करणार, तर हे मराठीपणात बसत नाही. आणि मग हे बोललं तर आता लोकांचं कसं होतं, लोकांच्या भावना दुखावतात. आणि मग इथे रिव्हर्स फेमिनिझम आहे हा, की म्हणजे आता हिंदू स्त्रियांबद्दल तुम्ही कसं बोलता, मग त्या बुरखेवाल्या मुसलमान बायकांच्याबद्दल पण बोला. तर हिंदू स्त्रियांच्याबद्दल हिंदू माणसांनी बोललं पाहिजे, मुस्लिम स्त्रियांच्याबद्दल मुसलमान माणसं बोलत आहेत, त्यांनी अधिक संख्येनं बोललं पाहिजे, पण ते तिथं बोलत नाहीत म्हणून यांनी पण इथं बोललं नाही पाहिजे, या प्रकारची भूमिका बरोबर नाही. एक मुद्दा. दुसरं असं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकदा ठरवायला पाहिजे की आपली ओळख काय आहे. आपली ओळख महाराष्ट्र धर्माची आहे का आपली ओळख गायपट्ट्याशी जोडून घेणाऱ्या हिंदुत्वाची आहे. उत्तर भारताचं स्वतःचं एक वेगळं कॉन्स्टिट्यूशन आहे, उत्तर भारताची एक मानसिक घडण आहे. त्या घडणीमध्ये स्त्रियांना किती अधिकार आहेत, त्या घडणीमध्ये कुटुंबाची रचना कशी आहे, त्या घडणीमध्ये देवाधिकाचं स्वरूप काय आहे आणि महाराष्ट्र कसा आहे, याच्यामध्ये फरक आहे. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आता आपल्याकडच्या छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये उत्तर भारतातल्या सांस्कृतिक आणि धार्मिक मॉडेल्सचं अनुकरण होताना दिसतं, त्यावेळेला आपण खूप वेगाने तिकडच्या राजकारणाच्या आणि संस्कृतीकारणाच्या आकर्षणाने तिकडे सरकतो असं दिसतं. पुढे जाण्याचा मार्ग मला असं दिसतो की जो शिवाजी महाराजांनी सांगितलेला मार्ग आहे. त्यांनी या दक्षिणेमध्ये दक्षिणीयांची सत्ता राहिली पाहिजे असं त्यांनी दक्षिण दिग्विजयाला जाताना म्हटलेलं आहे. त्यांच्या येसुबाईच्या पत्रामध्ये मराठियांचे गोमटे करावे असं वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे. राजाराम शास्त्री भागवतांनी महाराष्ट्र धर्म आपण पाळला पाहिजे असं म्हटलं, राजवाड्यांनी तसं म्हटलं. अगदी अलीकडे या महाराष्ट्रातल्या डांग्यांपासून SM जोशींच्यापर्यंत अनेकांनी ते म्हटलं. हा जो महाराष्ट्र धर्म आहे, हा महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र या भौगोलिक प्रदेशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा आहे. म्हणजे तो मराठी मुसलमान असेल, हमीद दलवाईंसारखा माणूस असं म्हणतो की महाराष्ट्रातल्या मुसलमानांची भाषा मराठी आहे आणि त्यांच्या लेखनातनं ते दिसतं. आज जे आपल्याला दिसतं की मशिदींच्या भोंग्यांचा, मशिदीच्या अजांचा प्रश्न का वाढला आहे, कारण उत्तर भारतातनं बेकार मुसलमानांचे तांडेच्या तांडे महाराष्ट्रातल्या मशिदींमध्ये येतात. हे जे पायघोळ झगे घालणारे वहाबी देवबंदी मुसलमान आहेत ते महाराष्ट्रातले नाही आहेत. जर तुम्ही इथल्या मशिदींमध्ये मराठीतनंच अजान होईल, इथल्या मदरशांमधनं मराठीतनंच शिकवलं जाणार आहे हे म्हणलं, तर या लोकांची गठडी वळून ते आपापल्या राज्यात परत जातील. त्यांना जे काही त्यांच्या भागाचं करायचं त्याने करावं, पण महाराष्ट्रावरची मालकी ही मराठी हिंदूंप्रमाणे मराठी मुसलमानांची आहे, वसईच्या मराठी ख्रिश्चनांची आहे, मराठी बौद्धांची आहे, ग्रामीण भागातल्या मराठी जैनांची आहे. हा ग्रामीण भागातला मराठी जैन आणि शहरातला जो नवश्रीमंत मराठी जैन आहे, जो बाहेर नॉनव्हेज खातो पण सोसायटीमध्ये एखादा मराठी माणूस नॉनव्हेज खाताना दिसला की त्याचा तिळपापड होतो, हा जो असा दुटप्पी जो जैन आहे तो महाराष्ट्राच्या मातीतला जैन नाही आहे, तो पैशामुळे उत्मात करणारा जैन आहे. त्यामुळे ह्याच्यातही फरक आपल्याला करता आला पाहिजे. हा महाराष्ट्र धर्म उभा राहू शकतो का, आणि तशा प्रकारचा महाराष्ट्र धर्म जर उभा करायचा तर आत्ताच्या घडीला जे या भारतामध्ये असलेलं सर्वात डॉमिनंट नॅरेटिव्ह आहे, प्रभावी कथन आहे, ते हिंदी हिंदू हिंदुस्थानचं आहे. एक देश, एक भाषा, एक संस्कृती आणि एक धर्म. हे एक साचीपणा का हवा आहे, कारण एक साचीपणा झाला की तो देश नियंत्रणात ठेवणं सोपं जातं. आपण जेव्हा नाझी जर्मनीचा विचार करतो, फॅसिस्ट इटलीचा विचार करतो, त्यावेळेला आपण तो विचार करताना त्या देशांच्या आकार लक्षात घेत नाही. भारताचं नाझीकरण होण्याची प्रक्रिया भारतीयच असणार आहे.
त्यामुळे आपण तिकडची मॉडेल इकडे आणून लोकांवर लादून उपयोगाचं नाही. आपला धर्म, आपल्या धर्मातलं माथेपेरूपण हे नीट ओळखणं आणि आपला धर्म बाजूला करणं आणि महाराष्ट्र धर्म सुटा करणं, या प्रकारची स्पष्टता पाहिजे. कारण तसं जर नसतं तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे 3-4 जिल्ह्यांमधलं आहे. 3-4 जिल्ह्यांमधलं स्वराज्य औरंगजेबासारख्या बलाढ्य ताकदीला 27 वर्ष त्याच्या विरोधात लढू शकतं आणि अखेर औरंगजेब दख्खनमध्ये मरतो. हे कशामुळे घडतं? हे संख्यात्मक ताकदीवर नाही आहे, हे वैचारिक प्रेरणेचा भाग आहे. ही जी वैचारिक प्रेरणा आहे जी थोरल्या बाजीरावात पण आपल्याला दिसते. त्याचे सगळे सरदार तुम्ही पाहिलेत तर शिंदे होळकरांपासूनचे सगळे सरदार आहेत. हा जो मराठीपणा आहे, हे जे सर्वसमावेशक मराठीपणा आहे, ते महाराष्ट्रामध्ये नितांत आणणं गरजेचं आहे. आता हे इंजेक्ट करता येईल का? तर इंजेक्ट नाही करता येणार. म्हणजे कधीतरी सावित्रीबाईंनी शेणमारा सहन केला, कधीतरी लोकांनी आगरकरांची प्रेतयात्रा काढली, हे सगळं केलं आणि लोकांनी सहनही केलं. म्हणजे कधी काळी राजवाड्यांसारख्या माणसाने शेणात पडलेली जुनी कागदपत्र गोळा करून साफ केली आणि महाराष्ट्रामध्ये वैचारिक कामाची परंपरा उभी केली. हे जे महाराष्ट्राचं लक्षण आपण मानतो, एकांडेपणाने कामं करत राहणं, एका मर्यादेपलीकडे एकांडेपणानं कामं करण्याच्या पलीकडे जाऊन संघटनात्मक पातळीवर काम उभं करणं, ही मराठी माणसांची ओळख उभी राहिली पाहिजे. ती जर ओळख उभी राहिली तर आत्ता जे मराठीचं राजकारण, संस्कृतीकरण, अर्थकारण आपल्याला न्यूनगंडाच्या पायावर उभं राहिलेलं दिसतं, ते न्यूनगंडाच्या पायावर न राहता किंवा अहमगंडाच्या पायावरही न उभं राहता आत्मविश्वासाच्या पायावर उभं राहील. ही कठीण प्रक्रिया आहे. कारण न्यूनगंडामुळे येणारी आक्रमकता कशी असते की तू माझ्यावर हात उचलण्याच्या अगोदरच मी कोणाला तरी थोबडवणार आहे. हे जे आहे हे अल्टिमेट डिफेन्समधनं आलेलं आहे. पण शांतपणाने चर्चा शक्य आहे, शांतपणाने संवाद शक्य आहे, शांतपणाने दीर्घकालीन आपलं म्हणणं मांडता येणं शक्य आहे. या प्रकारची प्रक्रिया मराठी माणसांनी खूप मेहनतीनं केली पाहिजे. कारण आजच्या घडीला महाराष्ट्राची सांस्कृतिक भाषिक ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न विचारण्याच्या टोकावर आपण उभे आहोत. इथून आपण पुढे जाऊ शकतो आणि दरीत खाली जाऊ शकतो, इथून मागं येऊ शकतो आणि जे आत्ता गेल्या 65 वर्षामध्ये, गेली 65 वर्ष तेंडुलकरांचा शब्द वापरायचा तर आपली पराभूत 65 वर्ष आहेत. पराभूत 65 वर्ष आहेत कारण आपण 2 पावलं जिंकत गेलो, 4 पावलं हरत गेलो. आता त्यातनं पुढे जाऊन महाराष्ट्र धर्म आणि मराठीकरण या 2 पिलर्सवर, या 2 स्तंभांवर उभं राहून जर आपण मराठी समाजाची ओळख उभी करू शकलो तर मला वाटतं पुढे जाता येईल. आणि मला वाटतं हा जो 2 महिन्यामध्ये सगळा लढा उभा राहिला, नागरी समाजाच्या चळवळींनी आमच्यासारख्या केला, राजकीय पक्ष त्याच्यात सहभागी झाले, हे महाराष्ट्रातलं अनोखं उदाहरण काय आहे. कारण आत्तापर्यंत एकतर पक्ष लढायचे किंवा छोट्या संघटना लढायच्या, हे एकत्र येऊ शकतात आणि मराठी कारणासाठी बोलू शकतात, हे कळणारी ही अभूतपूर्व घटना आहे असं मला वाटतं. इथून पुढे आपण हाच वेग आणि हीच दिशा जर कायम ठेवली तर मला वाटतं बरे दिवस येण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्या भीतीपासून सुरुवात केली खरं तर त्या आश्वस्तपणाकडे पण आपण शेवटाकडे आलो. त्याच्यामुळे तो एक आश्वस्तपणा देण्यासाठी पण तुमचे खूप आभार. अत्यंत महत्त्वाचा विषय आत्ता प्रत्येक मराठी माणसासाठीचा महत्त्वाचा मुद्दा, त्याच्याबद्दल आज आपण चर्चा केली. तर खूप खूप आभार सर तुमचे. धन्यवाद. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला जरूर कळवा आणि नागरिक शास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.